पण माझी पणजी होती बरं का. हम्म. अशी शांत, एखाद्या देवाच्या समोर निरांजन लावावं ना तसं शांत व्यक्तिमत्व होतं आणि छान होती, कलेची आवड होती. आता तिची कला कशी, तर शंकराला दहीभाताचा हे करायचा, म्हणजे ती शंकराची पिंडी दहीभाताने माखायची, मग त्याच्यावरती काळ्या रेघा वगैरे किंवा पोशाख शिवायची देवाला. तिच्या परीने, पणजीच्या आवाक्यात जेवढं असेल तिच्या परीने ती कलातज्ञच होती असं म्हणायला पाहिजे. मग मी तिला बाजूला घेतलं, म्हटलं बघ ग, तुला जरा मी एक कविता ऐकवते, कशी आहे बघ, आईसारखी म्हणते घेऊ नको अभ्यासाला, विषय घेऊ नको. तशी म्हणली ऐकव. मग मी तिला आता सरी वळवाच्या कविता ऐकवली. बरं. म्हटलं ऐक हं. आता सरी वळवाच्या ओसरू लागल्या, भरे निळी नवलाई जळी निवळल्या, गंध गर्भ भुई पोटी ठेवून वाढली, भुई चंपकाची पाने कर्दळीच्या तळी. आता हिरव्यात फुले पिवळा रुसवा, गगनास मेघांचा हा पांढरा विसावा. आता रात काजाव्याची माळावर झुरे, भोळी निर्झरीमध्येच बरळत झरे, शून्य शृंगारते आता होत हळदिवे. कशी वाटते ग कविता? ती म्हणली सुंदर आहे. म्हटलं हीच मी अभ्यासाला घेणार आहे. हे म्हणली सुरेख आहे कविता, फारच छान. बस माझ्या पणजीचं मला सर्टिफिकेट मिळालं, मी भरून पावले. म्हटलं आणि मग त्याच्यात त्या सगळ्या गूढ विश्वामध्ये, त्या निर्मितीमध्ये मला असं सौंदर्य इतकं जाणवत गेलं आणि त्याच्यामध्ये तो ऑब्सेस्ड लेखक असल्यामुळे मला इतके चॅलेंजेस त्याच्यात मिळत गेले की मला अभ्यासात खूपच रुची वाटायला. आणि मनापासून मी आरती प्रभू आणि खानोलकरांचा अभ्यास केला.